नमस्कार. नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जो आपल्यापैकी अनेकांच्या कामाशी कुठेतरी निगडीत आहे. हो, आपण सगळेच APIs वापरतो किंवा बनवतो. बरोबर. पण जेव्हा या APIsची संख्या 10-20 वरून शेकडो किंवा हजारोवर जाते, तेव्हा एक मोठा गोंधळ निर्माण होतो. म्हणजे सुरक्षा, व्यवस्थापन, वापर यावर नियंत्रण ठेवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. हो, आणि याच गोंधळाला नियंत्रणात आणण्यासाठी API मॅनेजमेंटसारखी साधनं जन्माला आली आहेत. हे फक्त तंत्रज्ञान नाहीये खरं तर, तुमच्या डिजिटल व्यवसायासाठी एक शिस्त आणि धोरण आणण्याची ही एक पद्धत आहे. अगदी. म्हणूनच आज आपण Azure API मॅनेजमेंटचा बुरखा फाडणार आहोत. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एक मजेदार उदाहरण वापरूया. ओके. समजा तुमचे सगळे डिजिटल प्रॉडक्ट्स एका मोठ्या आलिशान पार्टीसारखे आहेत आणि तुमचे APIs हे त्या पार्टीतले वेगवेगळे विभाग आहेत. म्हणजे फूड काउंटर, डान्स फ्लोर, ड्रिंक्स बार वगैरे. छान कल्पना आहे. तर मग API मॅनेजमेंट म्हणजे त्या पार्टीच्या दारात उभा असलेला एक अत्यंत हुशार, शिस्तप्रिय आणि थोडासा कडक बाउन्सर. बाउन्सर, हे आवडलं मला. आजच्या चर्चेत आपण याच बाउन्सरच्या कामाची पद्धत, त्याचे नियम आणि त्याच्या काही खास युक्त्या जाणून घेणार आहोत. तर मग सगळ्यात आधी या बाउन्सरच्या टीममध्ये कोण कोण आहे आणि ते काम कसं करतात? छान सुरुवात आहे. तर या बाउन्सरच्या टीममध्ये मुख्य 3 घटक आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे API गेटवे. API गेटवे? हो, हाच आपला मुख्य बाउन्सर आहे. बाहेरून येणारी प्रत्येक विनंती म्हणजे API कॉल सगळ्यात आधी याच्याकडेच येते. हा गेटवे प्रत्येक विनंतीला तपासतो, तिची ओळख पटवतो आणि मगच तिला योग्य बॅकएंड सेवेकडे म्हणजे पार्टीतल्या योग्य काउंटरकडे पाठवतो. अच्छा, म्हणजे हाच तो महत्वाचा माणूस आहे जो ठरवतो की कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला नाही. अगदी. पण या बाउन्सरच्या मागे बसून नियम कोण बनवतं? त्याचं ऑफिस कुठे आहे? हाच माझा पुढचा प्रश्न होता. बरोबर. तर तो आहे दुसरा घटक, मॅनेजमेंट प्लेन. याला आपण मॅनेजरचा ऑफिस म्हणू शकतो. ओके, मॅनेजरचं ऑफिस. हो, इथे बसून तुम्ही सगळे नियम आणि धोरणं ठरवता. उदाहरणार्थ, कोणत्या APIsना एकत्र करून एक प्रॉडक्ट बनवायचं, जसं की बेसिक प्लॅन किंवा प्रीमियम प्लॅन. कोणाला किती कॉल्स करायची परवानगी द्यायची म्हणजे रेट लिमिटिंग, आणि कोणी किती वापर केला याचा सगळा हिशोब. ॲनालिटिक्स, बरोबर. ते इथेच पाहिलं जातं. सगळा कारभार ह्याच ऑफिसमधनं चालतो. ठीक आहे. आणि तिसरा घटक, तो नक्की कोणासाठी आहे? तिसरा घटक आहे डेव्हलपर पोर्टल. ही तुमच्या API प्रोग्रामची एक आकर्षक वेबसाईट किंवा समजा माहितीपत्रक आहे. माहितीपत्रक. हो, जसं पार्टीत येण्याआधी पाहुण्यांना माहिती हवी असते की आत काय काय आहे, तसंच डेव्हलपर्सना तुमचे APIs वापरण्याआधी त्याची माहिती हवी असते. या पोर्टलवर ते तुमच्या APIsची सगळी कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंटेशन वाचू शकतात. अच्छा. ते वापरण्यासाठी सदस्यत्वासाठी म्हणजे सबस्क्रिप्शनसाठी अर्ज करू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथेच ते API कॉल करून चाचणीही घेऊ शकतात. हे तर खूपच व्यवस्थित वाटतंय. पण मला सांगा, या सगळ्या रचनेचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? म्हणजे फक्त गोष्टी शिस्तीत ठेवण्यापुरतंच हे मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. खरं तर यातला सगळ्यात मोठा आणि धोरणात्मक फायदा म्हणजे ही रचना तुमच्या बॅकएंड सेवांना ग्राहकांपासून पूर्णपणे वेगळं म्हणजे डिकपल ठेवते. डिकपल? हो, विचार करा, हे फक्त सोयीसाठी नाही तर व्यवसायाच्या चपळतेसाठी म्हणजे बिझनेस ॲजिलिटीसाठी आहे. याचा अर्थ असा की तुमची मुख्य इंजिनिअरिंग टीम मागे एक जुनी सिस्टम बदलून नवीन मायक्रो सर्व्हिसेसवर काम करत असू शकते, ज्याला कदाचित 1 वर्ष लागेल. पण या काळात API वापरणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला किंवा डेव्हलपरला याचा पत्ताही लागत नाही. गेटवे एका स्थिर करारासारखा म्हणजे स्टॅबिलिटी कॉन्ट्रॅक्टसारखा काम करतो. यामुळे मोठ्या आधुनिकीकरण प्रकल्पांमधली जोखीम खूप कमी होते. वाह, म्हणजे पडद्यामागे कितीही मोठी उलथापालथ झाली तरी बाहेरच्या जगासाठी सगळं शांत आणि स्थिर दिसतं. कमाल आहे. अगदी. आता मला सांगा, हा बाउन्सर म्हणजे गेटवे इतका हुशार आहे, पण तो स्वतःच्या मनाने जर निर्णय घेत नसेल, त्याला सूचना कुठून मिळतात? त्याचं नियमपुस्तक ते कसं दिसतं? उत्तम प्रश्न. गेटवे ज्या नियमपुस्तकावर चालतो त्याला पॉलिसीज म्हणतात. पॉलिसीज? हो, सोप्या भाषेत पॉलिसीज म्हणजे काय तर गेटवेवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक कॉलसाठी आपण ठरवलेली एक नियमावली. हा कॉल आला की हे तपास, प्रतिसाद जाताना त्यात हे बदल कर, अशी एक चेकलिस्ट असते ती. आणि ही चेकलिस्ट
XML नावाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली असते. XML ते दिसायला थोडं किचकट असतं ना. हो, दिसायला थोडं किचकट असू शकतं, पण तिची रचना एखाद्या रेसिपीसारखी सरळ आहे. रेसिपी हे ऐकायला मजेदार वाटतंय. मग या रेसिपीचे मुख्य टप्पे कोणते आहेत? याचे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला म्हणजे इनबाउंड, इनबाउंड. म्हणजे विनंती आत आल्यावर करायची तयारी. जसं आपण भाजी बनवण्याआधी भाज्या कापतो, मसाले तयार ठेवतो, तसं इथे तुम्ही आलेली विनंती तपासू शकता, तिची ओळख पटवू शकता किंवा गरजेनुसार तिला बदलू शकता. ओके. दुसरा टप्पा आहे बॅकएंड, म्हणजे विनंतीला तुमच्या मुख्य सेवेकडे पाठवणे. रेसिपीच्या भाषेत सांगायचं तर तयार केलेला मसाला आणि भाज्या भांड्यात टाकून शिजायला ठेवणे. आणि शिजल्यावर म्हणजे बॅकएंडकडून प्रतिसाद आल्यावर काय होतं? तेव्हा येतो तिसरा टप्पा, आउटबाउंड, म्हणजे बॅकएंड सेवेकडून प्रतिसाद आल्यानंतर तो वापरकर्त्याला परत पाठवण्याआधी त्यावर प्रक्रिया करणे. जसं की तयार झालेली डिश सर्व्ह करण्यापूर्वी ती छान सजवणे किंवा त्यातलं काहीतरी कमी जास्त करणे. आणि शेवटचा पण महत्वाचा टप्पा आहे ऑन एरर, म्हणजे जर या प्रक्रियेत काही गडबड झाली तर काय करायचं? म्हणजे भाजी करपली तर? हो, समजा भाजी करपली किंवा मीठ जास्त झालं तर काय करायचं? इथे तुम्ही एक व्यवस्थित एरर मेसेज तयार करून वापरकर्त्याला पाठवू शकता, जेणेकरून त्याचा गोंधळ होणार नाही. पण हे नियम खूप साधे वाटत आहेत. जर मला काहीतरी अधिक स्मार्ट करायचं असेल तर, म्हणजे काही अटींवर आधारित निर्णय घ्यायचे असतील, उदाहरणार्थ जर हा VIP पाहुणा असेल तर त्याला खास ट्रीटमेंट द्या, असं काही शक्य आहे का? नक्कीच. आणि खरी ताकद इथेच आहे. यासाठी पॉलिसी एक्सप्रेशन्स वापरता येतात. यात तुम्ही C# कोडचा छोटा तुकडा वापरून खूप शक्तिशाली नियम बनवू शकता. C#? हो, उदाहरणार्थ तुम्ही एक छोटीशी अट लिहू शकता, @context.request.headers.getValue or default X डिव्हाइस टाईप कुठला आहे आणि त्यानुसार तुम्ही त्याला कुठला रिस्पॉन्स देऊ शकता. थांबा. हे थोडं तांत्रिक झालं. याचा नेमका अर्थ काय? सोपं आहे. हा छोटा कोड फक्त एवढंच तपासतो की आलेली विनंती मोबाईल डिव्हाइसवरून आली आहे का? अच्छा, फक्त एवढंच? हो. आणि या एका माहितीच्या आधारावर तुम्ही काय काय करू शकता बघा. तुम्ही त्या विनंतीला मोबाईलसाठी बनवलेल्या खास बॅकएंडकडे पाठवू शकता किंवा प्रतिसादातल्या मोठ्या इमेजेस काढून टाकू शकता, जेणेकरून वापरकर्त्याचा डेटा वाचेल. अरे वा! हीच ती ताकद आहे. तुमच्या मुख्य ॲप्लिकेशन कोडला हात न लावता तुम्ही APIचं वर्तन पूर्णपणे बदलू शकता. अप्रतिम. म्हणजे मूळ सेवेला त्रास न देता आपण बाहेरूनच सगळी सूत्र हलवू शकतो. ठीक आहे, नियम तर बनवले, पण बाउन्सरला हे कसं कळणार की कोणाची ओळख तपासायची आणि कशी? म्हणजे आत येण्यासाठी ओळखपत्र लागत असेल ना? अगदी बरोबर. आत येण्यासाठी 2 प्रकारचे मुख्य ओळखपत्र आहेत. पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे सबस्क्रिप्शन की. सबस्क्रिप्शन की? हो, याला तुम्ही एखाद्या खास क्लबच्या मेंबरशिप कार्डसारखं समजू शकता. जेव्हा एखादा डेव्हलपर तुमच्या APIसाठी साइन अप करतो, तेव्हा त्याला एक युनिक गुप्त की मिळते. ती की त्याला प्रत्येक API विनंतीसोबत जोडावी लागते. आणि जर कोणी हे मेंबरशिप कार्ड दाखवायला विसरला तर? किंवा खोटं कार्ड दाखवलं तर? तर त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो. सामान्यतः ही की OCP APIM सबस्क्रिप्शन की नावाच्या हेडरमध्ये पाठवली जाते. ओके. गेटवे प्रत्येक विनंतीमधला हा हेडर तपासतो. जर की नसेल किंवा चुकीची असेल तर गेटवे लगेच 401 ॲक्सेस डिनाईड असा प्रतिसाद पाठवतो. याचा सरळ अर्थ आहे, तुमचं नाव लिस्टमध्ये नाहीये, तुम्ही आत येऊ शकत नाही. हे सोपं आणि प्रभावी आहे. पण काही वेळा आपल्याला फक्त मेंबरशिप कार्डापेक्षा जास्त सुरक्षिततेची गरज असते. जसं की 2 देशांमध्ये प्रवास करताना पासपोर्ट लागतो. तसं काही प्रकार आहे का इथे? नक्कीच. दुसरा मार्ग तोच आहे, सर्टिफिकेट्स वापरणे. सर्टिफिकेट्स? हो. हा एक उच्च सुरक्षितेचा ओळख पुरावा आहे. जसं आपला पासपोर्ट किंवा सरकारी ओळखपत्र. हे फक्त एकतर्फी तपासणी नसते, तर इथे 2 सिस्टम एकमेकांची ओळख पटवण्यासाठी डिजिटल सर्टिफिकेट्स वापरतात. म्हणजे दोन्ही बाजू एकमेकांना ओळखतात? अगदी. गेटवे क्लायंटच्या सर्टिफिकेटमधील अनेक गोष्टी तपासू शकतो, जसं की त्याचा काय म्हणतात त्याला, थंबप्रिंट, ते सर्टिफिकेट कोणी जारी केलं आहे म्हणजे इश्युअर, आणि ते कोणाच्या नावावर आहे म्हणजे सब्जेक्ट. या सगळ्या गोष्टी जुळल्या तरच प्रवेश मिळतो. मग की कधी वापरायची आणि सर्टिफिकेट कधी, हा निर्णय कसा घ्यायचा? हे गरजेनुसार ठरतं, पण या निवडीमागे एक व्यावसायिक विचार आहे.
सबस्क्रिप्शन की ही API इकॉनॉमीचा कणा आहे. ती फक्त सुरक्षेसाठी नाही, तर तिच्यामुळेच तुम्ही वापरानुसार बिलिंग करू शकता. अच्छा. गोल्ड किंवा सिल्वर असे वेगवेगळे सेवा स्तर देऊ शकता आणि कोणते भागीदार तुमच्यासाठी जास्त व्यवसाय आणत आहेत याचं विश्लेषण करू शकता. पण जेव्हा दोन अत्यंत महत्वाच्या सिस्टीम्स, उदाहरणार्थ एखादी बँक आणि त्यांचा पेमेंट पार्टनर, एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा सर्टिफिकेट्स वापरले जातात. कारण तिथे दोन्ही बाजूंना एकमेकांच्या ओळखीची 100% खात्री हवी असते. ती सुरक्षितता सर्टिफिकेट्स देतात. समजलं. आतापर्यंत आपण मूलभूत गोष्टी पाहिल्या. आता मला या बाउन्सरच्या काही खास युक्त्या किंवा ॲडव्हान्स्ड मूव्सबद्दल जाणून घ्यायचंय. अशा काही पॉलिसीज आहेत का ज्या खरोखरच खूप शक्तिशाली आणि उपयोगी आहेत? हो, आहेत ना. अशा अनेक पॉलिसीज आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी बनवल्या आहेत. बरोबर. त्यातली एक आहे चूज पॉलिसी. चूज. हो, चूज. हे तुमच्या API-साठी जर तर म्हणजे इफ देन एल्स सारखं काम करतं. तुम्ही अट लावू शकता की जर विनंती स्टार्टर प्रॉडक्टसाठी असेल तर प्रतिसादातून काही विशिष्ट संवेदनशील माहिती काढून टाका. पण जर विनंती प्रीमियम प्रॉडक्टसाठी असेल तर ती माहिती तशीच पाठवा. अच्छा. यामुळे एकाच बॅकएंड सेवेतून वेगवेगळ्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद देता येतो. म्हणजे एकाच किचनमधनं काही ग्राहकांना नॉर्मल थाळी आणि VIP ग्राहकांना स्पेशल थाळी सर्व्ह करण्यासारखं आहे. कमाल आहे. दुसरी कोणती युक्ती आहे? दुसरी युक्ती आहे गर्दी नियंत्रणासाठी. याला म्हणतात लिमिट कन्करन्सी पॉलिसी. लिमिट कन्करन्सी. हो, ही पॉलिसी एकाच वेळी तुमच्या बॅकएंड सेवेकडे येणाऱ्या विनंत्यांवर मर्यादा घालते. तुम्ही नियम लावू शकता की एका वेळी फक्त 10 विनंत्यांनाच आत सोडा. यापेक्षा जास्त विनंत्या आल्यास त्यांना 429 टू मेनी रिक्वेस्ट्स असा एरर मिळतो. अगदी. जसं बाउन्सर म्हणेल, थांबा, आज जागा नाहीये, थोड्या वेळाने या. बरोबर. ही पॉलिसी खूप महत्वाची आहे कारण ती तुमच्या बॅकएंड सेवेला अचानक आलेल्या जास्त ट्रॅफिकमुळे क्रॅश होण्यापासून वाचवते. आता एक अशी पॉलिसी सांगा जी डेव्हलपर्सचं आयुष्य सोपं करते. असं काही आहे का? हो, नक्कीच. मॉक रिस्पॉन्स नावाची पॉलिसी डेव्हलपरसाठी एक वरदान आहे. मॉक रिस्पॉन्स? हो, विचार करा, फ्रंट एंड टीम ॲप बनवत आहे, पण बॅकएंड टीमचं API अजून तयार झालेलं नाहीये. अशा वेळी फ्रंट एंड टीम थांबून राहते, नाही का? हो, हे तर नेहमीच होतं. ही पॉलिसी काय करते तर ती बॅकएंड सेवेकडे विनंती न पाठवता तिथूनच एक बनावट पूर्वनिश्चित प्रतिसाद परत पाठवते. अरे वा. त्यामुळे फ्रंट एंड डेव्हलपर्सना बॅकएंड तयार होण्याची वाट बघावी लागत नाही. ते आपला विकास समांतरपणे म्हणजे पॅरलल डेव्हलपमेंट चालू ठेवू शकतात, ज्यामुळे प्रकल्पाचा एकूण वेळ वाचतो. ही तर खरंच खूप उपयोगी युक्ती आहे. आणि शेवटची, पण कदाचित सगळ्यात महत्वाची युक्ती कोणती? शेवटची युक्ती आहे रिट्राय पॉलिसी. ही तुमची सिस्टम अधिक मजबूत बनवते. समजा तुमची बॅकएंड सेवा काही कारणाने क्षणभर प्रतिसाद देत नसेल किंवा व्यस्त असेल. अशा वेळी ही पॉलिसी काही सेकंदांनी आपोआप पुन्हा प्रयत्न करते. जसं फोन बिझी लागल्यावर आपण पुन्हा डायल करतो, अगदी तसंच. बरोबर. मला आठवतंय, एका प्रोजेक्टमध्ये आमची एक बॅकएंड सेवा जास्त लोड आल्यावर 2-3 सेकंदांसाठी बंद पडायची. या रिट्राय पॉलिसीने ही अडचण वापरकर्त्यांपासून पूर्णपणे लपवून ठेवली. बाहेरून आमची सिस्टम 100% चालू आहे असं वाटायचं. कमाल आहे. हो, ज्यामुळे आम्हाला मूळ समस्या सोडवण्यासाठी वेळ मिळाला. ती खरंच एक लाईफ सेव्हर ठरली होती. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार काय आहे? आपण जे काही पाहिलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. API मॅनेजमेंट हे फक्त एक तांत्रिक साधन नाहीये. नाही, तर ते तुमच्या डिजिटल सेवांसाठी एक व्यावसायिक, सुरक्षित आणि व्यवस्थापित मुख्य प्रवेशद्वार तयार करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही म्हणालात तसं हे गोंधळाच्या गर्दीत आणि एका शिस्तबद्ध कार्यक्रमात असलेला फरक आहे. अगदी बरोबर. हे तुमच्या APIsना एका कच्च्या मालापासून एका तयार, पॅकेज केलेल्या आणि वापरण्यास सोप्या उत्पादनात बदलते. यामुळे डेव्हलपर्ससाठी तुमचे APIs वापरणे सोपे होते आणि तुमच्यासाठी ते व्यवस्थापित करणे, सुरक्षित करणे आणि त्यावर लक्ष ठेवणे सोपे होते. थोडक्यात हे तुमच्या API धोरणाला प्रत्यक्षात आणतं. आपण गेटवे नावाचा बाउन्सर पाहिला, मॅनेजरचं ऑफिस आणि डेव्हलपरसाठीची वेबसाईट पाहिली. आपण नियम कसे बनवायचे आणि प्रवेश कसा नियंत्रित करायचा हे शिकलो. आणि आपण बाउन्सरच्या काही प्रगत युक्त्याही पाहिल्या ज्या आपल्या सेवेला अधिक स्मार्ट आणि मजबूत बनवतात. हो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. नक्की. आता आपल्याला हे माहीत आहे की आपण API कडे येणाऱ्या ट्रॅफिकला नियंत्रित करू शकतो आणि त्याला आकार देऊ शकतो.
तर असा कोणता एक नियम किंवा बदल आहे जो तुम्ही तुमच्या सध्याच्या किंवा काल्पनिक सेवेवर लागू कराल, ज्यामुळे की वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित किंवा मौल्यवान बनेल? कदाचित तुम्ही विशिष्ट वापरकर्त्यांसाठी मर्यादा वाढवाल किंवा आंतरराष्ट्रीय वापरकर्त्यांसाठी डेटा रूपांतरित कराल, किंवा कदाचित फक्त एक साधा नियम लावाल की रात्री 12 नंतर सिस्टममध्ये बदल करण्याची परवानगी नाही. यावर नक्की विचार करा. तुमची सर्जनशीलता तुम्हाला आश्चर्यचकित करेल.